जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, अपहरण, दुखापत, धमकी तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपींनी तिला जेवणातून गुंगीचे औषध दिले, त्यानंतर बंदुकीची भीती दाखवत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर वेळोवेळी अत्याचार केल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या महिलेने केला असून विविध समाज घटक एकत्र आल्यानंतर सुमारे 5 तासांनी गुन्हा दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे। जामनेर तालुक्यात गेल्या 20 दिवसात सामूहिक अत्याचाराची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। पीडितेने केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून त्याचा तपास पोलीस करत आहेत। तपास पूर्ण झाल्यानंतरच सर्व बाबी अधिकृतपणे स्पष्ट होणार आहेत। जामनेरमधील या घटनेने मात्र जिल्ह्यात चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू आहे आणि ते पुढे योग्य ती कारवाई करून तपासाअंती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। काय प्रकार घडला आणि आपण या ठिकाणी केव्हा आले? आम्ही सकाळी 11च्या सुमारास आलेलो असताना इथे पहिले तर रात्रीची गोष्ट सांगते तुम्हाला। रात्री पीडित महिला जे रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत इथं थांबलेली होती। आम्हाला इथून कॉल आले की अशी महिला आहे, तिच्यावर सामूहिक अत्याचार झालेला आहे, बलात्कार झालेला आहे, तुम्ही काहीतरी करू शकता का आमच्यासाठी? कारण की इथले जे लोक आहे PI साहेब वगैरे ते दबाव टाकताय, माझ्या नवऱ्याला मारहाण करताय अशी आम्हाला माहिती आल्याच्यानंतर आम्ही API साहेबाला कॉल केला मी स्वतः। आणि मी सरांना माझा परिचय देत असताना किंवा ते पीडिताची माहिती विचारत असताना सरांना लगेच कॉल कट केला। सरांनी कॉल कट केल्याच्यानंतर मी परत कॉल केला, सरांनी रिसिव्ह केला नाही। 2-3 वेळा कॉल केली मी, सरांनी कॉल रिसिव्ह केला नाही। आपण कोणत्या सरांना कॉल केला होता? जाधव, अंकुश जाधव API इथले फत्तेपूरचे। नंतर आपले DSP साहेब रोम साहेब त्यांना सुद्धा कॉल केला। त्यांना सांगितले की मॅडम आम्ही तक्रार दाखल करून घेतो। तरी सुद्धा सकाळपर्यंत त्यांना त्या पीडित महिलावर समजा इथं मानसिक टॉर्चर केलं, तिच्या नवऱ्याला मारहाण केली आणि म्हणजे उलट जे पीडित आहेत त्यांना जास्त त्रास दिला गेला। आणि मग आदिवासी लोकांवर जर अत्याचार करत असतील तर तिथं आमची संघटना भक्कम उभी असते कधी पण। आणि आम्ही त्या घटनेची माहिती घेण्यासाठी आणि त्या गुन्हेगारावर तक्रार दाखल झाली पाहिजे याच्यासाठी पूर्ण संघटनेचे लोक इथं आलो। आणि परत आल्याच्या नंतर साहेबाला विचारपूस केली तेव्हा त्यांनी सकाळपासून 2 ते 3 तास फक्त आमचा PC खराब झाला असं बहाणे सांगू इतका वेळ लावला की काही एक वाक्य सांगितलं तर दुसरं वाक्य टाईप करायचं, परत असं नाही म्हणून असं कन्फ्यूज करत म्हणजे त्या बाईचा माइंडसेट जो आहे तो बदलवण्याचा प्रयत्न केला। सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा टाईप केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना लाईट गेली असं बहाणे सांगत या म्हणजे तक्रारीला डावलण्याचा प्रयत्न केला। ह्या तक्रार डावलण्याचा प्रयत्न करत असताना सगळे आदिवासी समाज एकत्र आला आणि सर्व आदिवासी संघटनेने एकजूट दाखवल्याच्या नंतर DSP साहेब इथं आले। त्याच्यानंतर इथं म्हणजे तक्रार दाखल झालेली आहे। जे PI साहेब आहे इथले ते PI साहेबांनी पण खुर्चीवरून उठून गेले, आमच्यावर पण जोरात आवाज केला, त्या बाईला सुद्धा जोरात बोलले आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा म्हणजे तुच्छ भाषेत एकदम अशी भाषा वापरत होती जसं काही त्या आरोपी आहेत ते पीडित असले तरी पण त्यांना आरोपीसारखी ट्रीट दिली गेली। आणि माझं असं म्हणणं आहे जे असे PI साहेबासारखे जर अधिकारी असतील तर आदिवासी जाती जमातीच्या लोकांना किंवा SC/STच्या लोकांसाठी म्हणजे हे पोलीस स्टेशन एक नर्क म्हणायला बी कमी आपल्याला आहे। कारण की हे इथं आपण कशासाठी येतो की हे लोक आपले रक्षक आहे म्हणून। आणि हे लोक जर आपल्यासोबत भक्षकसारखे वागत असतील तर इथं येण्याचा काहीच आपल्याला हे नाही आहे। मग आपल्याला कसं आदिवासी दणका कसा असतो तो दाखवावा लागेल, एक तीर एक कमान हेच दाखवावं लागेल। तेव्हा मग आपल्याला यांना समजेल की नाही आदिवासी लोकांचा आपण म्हणजे जे अत्याचार अन्याय करतोय, आपण जे यांच्यासोबत वागतोय, हे जे मोठ्या नेत्यांचं ऐकून आपल्यासारख्या लोकांवर अत्याचार करताय हे कुठेतरी थांबलं पाहिजे। बरं, काही गुन्हा केव्हा दाखल झाला? गुन्हा आत्ता झालाय 4 वाजता दाखल। आम्ही सकाळी 11 वाजतापासून आलेलो तरी सुद्धा इथं गुन्हा 4 वाजता दाखल होतो। म्हणजे आमच्यासारखे जसं समाजासाठी कार्य करणारे लोक किंवा आवाज उठवणारे लोक आलेले असताना सुद्धा
हे 4 वाजेपर्यंत जर डावलाडावल करताय तक्रार दाखल करण्यासाठी, तर मग हे आपले जे शिक्षित लोक आहे त्यांना म्हणजे कायद्याचं ज्ञान नाहीये, अशा लोकांना ते तर उभं बी करत नाही डायरेक्ट. आम्ही पाहिलेलं आहे. आमचा एक प्रश्न असा आहे की ज्या पीडितेच्या पतीला जे काल मारहाण केली तर त्याच्याबद्दल काही तक्रार दाखल केली का इथे? नाही, पीआय साहेबांना काहीच तक्रार दाखल केलेली नाही. म्हणजे आता ते त्यांच्यावर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर आता तक्रार दाखल करू. ओके. आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे, जर यांना कठोर शिक्षा नाही दिली त्या लोकांना किंवा फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा नाही दिली, जे योग्य ती कारवाई नाही केली, तर आम्ही पुढचं म्हणजे असं पाऊल उचलणार आहे की आम्ही डायरेक्ट आंदोलन सुद्धा करू. त्यांना न्याय मिळायला पाहिजे बस.